नमस्कार, मी सायली परब. आपण पाहताय पुणेकरांच्या हक्काचं बातमीपत्र पुणे लोक. पुण्यात विकास नाही तर शीतयुद्ध सुरू. पालकमंत्री म्हणतात पुण्यातील कोयता गँग व गुन्हेगारी संपली पाहिजे, पण त्याचवेळी पुण्याच्या चारही दिशांना ज्यांनी उमेदवारी दिली गेली आहे ती यादी नेमकी कोणत्या तत्वात बसते, हा सवाल आता उघडपणे विचारला जातोय. हा टोला लावलाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे, असा आरोप मुरलीधर मोहोळ यांनी थेट केलाय. महापालिकेच्या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच पुण्यात अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात शीतयुद्ध सुरू असल्याचं चित्र समोर आलंय. पुणे शहराचा खरा कारभारी कोण, या प्रश्नांवरून दोन्ही नेत्यांमध्ये शहकटाक्ष सुरू झालाय. त्याचे पडसाद उमेदवारी वाटपात दिसले आणि आता ते थेट राजकीय आरोपापर्यंत पोहोचलेत. येणाऱ्या प्रचारात हा संघर्ष अजून पेटणार का? पुण्याच्या निवडणुकीत आता विकासाची जागा राहिली आहे का आणि कोणाचं वर्चस्व असणार, हे सगळे प्रश्न उपस्थित राहिलेत. आणि असेच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक.